ही गोष्ट मला खूप चांगली आवडली कारण रोहिणीच्या आईची की बा लेकरू वयात आले की लगेच लग्न करून टाका. कारण की सध्याच्या पिरियडमध्ये खूप असं काही मी ऐकू यायला लागलेलं आहे. आणि जसं रोहिणीचं लवकर केलं तसंच हिचं सुद्धा. आता हिची 13वी झालेली आहे तर पटकन सटकन आवरण लावलं रोहिणीच्या आईनं. खूप चांगलं. आता आपण तिला काय म्हणणार नाही. आणि रोहिणी भाग्यश्री तुला लग्न जमल्याबद्दल. भाजी काय करू राहिली बघा, सोन म्हणते भाजी काय करू राहिली म्हणून. नमस्कार सगळ्याला, कशा सगळेजण मस्त असणार आहे. आणि तुम्ही मस्त ताई 2-3 दिवस एकसारखा व्हिडिओ नाही आला तर मी डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. पण काय कसं 2-3 दिवस सुसाराच नाही आहे कारण की घरी एवढे भरपूर सारे काम आहे. कारण की आता उन्हाळा लागला त्याच्यानं काही गहू गाळणं चालू आहे, बाकी आपल्या कुळल्या पापड हेच करणं चालू आहे. आणि त्याचा काही मला व्हिडिओ शूट घेता नाही आला कारण की पोरी घरी नव्हत्या, पोरीची शाळा चालू झालेली आहे. मग करू की व्हिडिओ शूट करू ह्याचा विचार चालू होता. तर जसं होईल तसं करणं लागलेलं आहे. आणि आता कसं पटपट आवरून घ्यायला लावलं कारण की तुम्हाला तर माहिती लग्नातसुद्धा जाणे. जसं की आपल्या रामभाईचा व्हिडिओ बघितला असणार तुम्ही ना. हे लग्न बी काही सुसू द्या नाही आहे. काय करा आता इकडून लग्नाला येऊन इकडं जाणं आहे. अजून आता पिंजरले लग्नाला जाणं आहे आणि पिंजरून आल्यावर जालन्याला लग्नाला जाणं आहे. पिंजरले कशाला लग्न आहे? ते आत्याच्या भाषेत लग्न आहे ना, राणीचं. पूजा आत्याची भाषी. तर ओ भूत आला. बर बर भूत आला. हां हो. जीजी पप्पा येते. हा का? त्याच्या हातानं मुत्यानं उचलून टाकते घर. हाव का? हो. बघा रुद्र मुत्यानं गोष्टी. तिचा हात खाली ठेवला. बोली कल्ला लगे. बोले जास्त हवी मजा येते. बरं 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 रुद्र गोष्टी ऐका तुम्ही. तर आता जे थोडंसं म्हणजे कसं आता सध्या काम आवरले, आज स्वयंपाकाची तयारी करे. मला तुम्ही थोडं बोलूया कारण की आता 4-5 दिवस झालेले तुमच्याशी बोललेलंच नाही आहे. आणि काय चालू आहे काय नाही. बाकी आता तुम्ही मला सांगितलं आहे तू मनशा आपला ओम भयात राम भयात काही तर आपण त्याच्यात काहीच बोलणार नाही आहे. जसं की आपण पहिले सांगितलं कारण की मागच्या वर्षीच तुम्ही मला बोलले सगळेजणं की तुला काय करणे त्यांच्याशी बोलून. मग त्यांच्याशी आपल्याला काही बोलणंच नाही आहे. तुम्ही तुमचं बघा. आणि कसं असतं ना घरामध्ये भांडे कसं सगळ्याच्याच घरी मातीत चुला असतो, भांडे लागतच असतं आणि चालत राहतं. म्हणून आपण कोणालाच काही बोलणार नाही आहे. तुम्ही तुमचं बघा बा. कसं आपण बोला दोघांमध्ये एकाच साईड धरात आपण वाईट होतो. जसं की आईने धरली होती. आई म्हणते की मी पुण्याला जातो आणि इथं दादा राहू देतो. तर आईचं चुकलं माझं म्हणणं आहे कारण की जडी आपला नवरा तिथं आपण राहतो, ही मेन गोष्ट आहे. म्हणून माझंसुद्धा हेच म्हणणं आहे. हां आता तुम्ही माझं ते गोष्ट तर काही करणार नाही पण तो विषय निघला म्हणून तुम्हाला सांगायला लागले मी की बा जडी आपला नवरा तडी आपण असं मला याच्यासारखं वाटायला. पण आता एक विषय असा बी होतो की बा लेकर लहान नाही तर मग ती काय एकटी राहील सुनवारी समजा फरकच पडतो. पण आता त्याला आपण काय करायला तर दादाचं सुद्धा चुकतं. मग म्हणे दादाने जायला पाहिजे नाही तर मग आईने जायला नाही पाहिजे. दोघांवर बायका तुट नाही झाली पाहिजे असं तरी माझं म्हणणं आहे. आता आमच्या घरी तर तू माझं तुझ्या घरचं पाहिजे, मी आमच्या घरचं सुद्धा बघते आहे. आता आम्ही दोघंजणं अलग झालतो तर मी माझ्या सासूसाला मीच वागवते. मी काय त्यांच्या दोघांवर बायका तुटातूट काय केली नाही. तिकडं मला तिकडं असं तिकडं दोघंजणं इकडं असं तिकडं ते बोलले मला की एकजण तिकडं आणि एकजण मला नाही. मी दोघांना वागवते नाही तर मग मी एकालाही वागवणार नाही म्हणलं. दोघांना बायका तुटूट मी अजिबात करणार नाही म्हणलं. कारण की जसं आपल्या नवऱ्यात आपला जीव असतो तसं त्यांचा एकामेकात जीव असणार आहे. आणि म्हातारपणात कोणालाही वाईट करू नये असं मला वाटतं. म्हणून मी तर नाही केलं आणि मला असं वाटतं की यांनी बी नाही करायला पाहिजे अशी गोष्ट आहे. पण आता ते त्यांचं पाहून घेतील. त्यांना आपण काय बोलू शकत नाही. मी नाही ओम भाईला बोलणार आहे आणि नाही राम भाईला बोलणार आहे. आणि त्यांना असं सुद्धा म्हणणार नाही की तुम्ही जा की नका जा. तुम्ही तुमचे काम आहे आणि कामासाठी कधी घरदार बी सोडणं पडतं हे मला माहिती आहे. तर तुम्ही तुमचं बघू शकता बा आहे की नाही. आता थोडंसं वाईट तर वाटणारच आहे पण आता ते तडतडी पुण्याला चालले काही जास्त लांब आहे का. पण मग लोक तर किती लांब जातात तर त्यांना एवढा विचार नाही करतात. आपण काय एवढा विचार करा. बाकी आता हे लग्न तुम्ही म्हणसा कोणाचं तर सगळ्या बहिणीचं लग्न आहे. रोहिणीची लाईनी बहीण आहे तिचं लग्न आहे. तिच्या लग्नाला जाणं आहे आम्हाला. आता जे मागच्या बारशीने गेलतो ना तर ते रोहिणीची चुलत बहीण होती म्हणजे चुलत बहीणसुद्धा आणि मावस बहीणसुद्धा. तर त्याच्यासाठी गेलतो आम्ही. आणि आता हिच्या सगळी बहीण तेव्हासुद्धा नसतं गेलं तर चाललं असतं पण ते हे अर्जंटचं आहे कारण ही तिची सगळी बहीण आहे. आणि माझं असं म्हणणं आलं की बा तुम्ही मोठ्याच्या घरी नाही गेलं चालेल पण गरीब माणसाच्या घरी जायला पाहिजे असं माझं म्हणणं आलं. आमच्या घरच्या यायचं आहे सुद्धा. तर म्हणलं आता लग्नाला जाणंच आहे तर लग्नाच्या 1-2 दिवस अगोदर जाऊ आम्ही. कारण की त्यांना आता फोन लावून बोलवते मी त्यांना की या जेवण करायला केळवण्यासाठी
तर आईला म्हणलं मी लावते म्हणलं रोहिणीच्या आईला फोन आणि त्यांना म्हणते की या आमच्या घरी जेवण करायला केळवण आले, नवरीला घेऊन या, मी भाडं थोडं देते म्हणून. पण आई बोलली की तसं नको करू म्हणे, तू इकडंच ये, आम्ही बी करतो आणि तू बी कर म्हणे, अर्धे पैसे तू दे अर्धे मी देतो, तर आपण दोघी मायले की जालन्यात करू. म्हणलं बरं तसं करते म्हणलं, फारच चांगलं म्हणलं मग तर. आणि कसं आहे आमचा लांबचा पल्ला म्हणजे खूप लांब आहे आणि आता आपण म्हणलं बी तर ते हा करते, मग कसं इतक्या लांब नाही येणार, कारण की लग्नाला काही जास्त दिवस नाही बाकी ना म्हणूनच. आणि लग्न घरी किती कामं असतात हे आपल्याला तर माहितीच आहे, म्हणून जाऊ द्या. मी नाही काही जास्त काय त्यांना म्हणजे फोन काही लावला नाही मी लावणार होते, पण पहिले मला आईचं विचारून घेऊ द्या. तर आई मला बोलली फोन नको लावू म्हणे, इथं आल्यावरती इथंच करू म्हणे आपण. तर मला बरं, आता तिथं गेल्यावरती त्यांना केळवणसुद्धा करू. आणि मुलालासुद्धा मी रोहिणीच्या चुलत बहिणीचे लग्न केले ना, तेव्हा मुलालासुद्धा भेटले, मुलीच्या आईवडिलासुद्धा भेटले. तर आमच्यासारखंच आहे, शेतकरी आहे आणि आमच्यासारखंच वाटलं मला, खूप चांगलं वाटलं त्यांना बोलूनसुद्धा. आणि त्यांचा स्वभावसुद्धा खूप चांगला आहे. आणि तुम्ही व्हिडिओज बघितला असेल त्याच्या बहिणीले, तिचासुद्धा स्वभाव खूप चांगला आहे, जशी रोहिणी तशीच ती आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, जे शहरात राहताना तर त्यांची जरा बोलीभाषा वेगळी राहते, पण जे खेड्यातून येताना ते सेम मला असं वाटतं की आपल्या इकडलंच आहे म्हणून. कारण की खेड्यातली म्हणजे बोलणं, त्यांचं समजा आवाजावं घालणं आणि ते आपलेपणाहून बोलणं हे वेगळंच वाटतं. तर मला त्यांचं खूप आवडलं ते, जसं मी तसं मला त्यांना वाटलं बोलून चालून. तर भाग्यश्री मला काही माहीत नव्हतं की यांचं पक्कच होणार आहे म्हणून, पण कसं त्यांचं आपसवारी म्हणून ते मला भेट करून दिली ती रोहिणीनं, की माझे आत्ते मामा आहे, आत्ते बहिणी, असं म्हणजे ओळख करून दिली ती बा. पण मला पक्क माहीत नव्हतं, पण मला जस्ट आता माहीत पडले 2-3 दिवस झाले की तिथंच देणं आहे म्हणून. आणि जसे की काल सुपारीसुद्धा फुटली त्यांच्या लग्नाची, म्हणलं बरं झालं. आणि साहजिक आहे गरीब माणसाचं कसं असतं किंवा आपण म्हणतो की पोरीला शिकवा, त्यांना अजून शिकवा, पण ते कसं असतं ना गरीब माणसाचं, खरं सांगते तुम्हाला मी खोटं नाही बोलणार. किंवा श्रीमंत असलं ना तर लोक काय करतात त्याच्याकडे पाचसुद्धा नाही, पण गरिबाचं असलं ना तर लोक लगेच नाव ठेवत राहतात. ते कधी चांगले बी असलं वाईट बी असलं लोक लगेच नाव ठेवतात. म्हणून मला रोहिणीच्या माहिती एकदम मला खूप चांगलं पटलं. जशी पोरगी वयात आली तसं लग्न करून टाका, जसं की रोहिणीचं केलेलं आहे वयातच, आणि आता भाग्यश्रीचं सुद्धा तसंच मला खूप चांगलं वाटलं. नाही तर बाकी सगळं तुम्ही कमेंट करून मला बोलसान की ताई नाही त्यांना शिकू द्यायला पाहिजे, तसं नाही तसं नाही. पण कसं असतं ना, जे गरीब असतं ना, जशी परिस्थिती माने, मला असं वाटतं आपली परिस्थिती पाहू. आणि सध्याच्या तुम्ही बघत असाल की किती खराब खराब दिवस म्हणजे कळा लागले, आपल्या डोळ्यानं समोर दिसायला लागले, म्हणून नको वाटतं की बरे बा त्याचं लेकरू त्याच्या घरी, असं मलासुद्धा वाटतं. म्हणूनच तर मला चला तुमच्या सगळ्याशी थोडंसं बोलू द्या आणि ही खुशखबरी द्या. आणि हां भाग्यश्री, जर तू माझा व्हिडिओ बघत असेल तुला अभिनंदन लग्न जमल्याबद्दल. तर तसं तुम्ही तिला फोनच लावणार होते, पण काय करू, माझा ब्लॉक नंबर तिचा तर म्हणजे डिलीट मारला गेला फोनातून, तिचा बी आणि तिच्या आईचासुद्धा. आता रोहिणी कुमार नंबर घेते आणि तिला अभिनंदन करते की बा रोहिणी. आणि असं वाटलं नव्हतं की ती आताची मुलगी मला मनशीताई करत होती आणि तिचं आता लग्न आहे म्हणून, वाटतसुद्धा नाही आहे. कशाला रे बा, दे बा तुला जसं चहा दे बा, सांगू देते ना, थांब ना. तर मला खूप चांगलं वाटलं की बाबा बघा. आणि बघता बघता कसं रोहिणीच्या लग्नात ती लहानच होती, तरी रोहिणीच्या लग्नात ती 9वी 10वी नाही 10वी झाली वाटतं, तिची 10वी 11वीत होती वाटतं ती, 11वीत. हां म्हणजे माझ्या सानूले की तिचे पुस्तकं आणले होते मी, म्हणून मला आठवतं आहे. तर मनशीताई करत होती. असे दिवस पटापट जाताना असं माहिती पडत नाही की आताची मुलगी होती म्हणून. ती बघा देते ना बा. काय झालं तुला, तू गहू खाल्ले की. तर बघा आता गहू खाल्ले म्हणजे गहू वरून म्हणजे आम्ही जमा करून ठेवलेले वाळूसुद्धा घालणं चालू आहे. आणि सोनाचे बाबा वरून खाली आणताय गहू, कारण की आता ते वाळले नाही, 2 दिवस वाळू घातले म्हणूनच. दे सांगू. तर असं काय आहे. तर चला मग आता व्हिडिओ काय जास्त नाही मोठा करणार, कारण की टाईम बी चालला आहे आणि मला की भरपूर सारी काम आहे. आता उद्या अजून थापड्या करणं आहे, त्यासाठी गहू बी काढायचे राहिले माझे, बाकी तांदूळ घेऊन झाले, सांडव्यासुद्धा करणं आहे. आता ते म्हणतात आम्हाला थोडासा व्हिडिओ शूट करून दाखवा. तर पोरीची चालू पेपर आणि मोबाईल धरायला कोणीच राहत नाही. आणि कसं दोघी सासू वाऱ्याचे आम्ही, तर आत्याला निसं दाखवून चांगलं वाटते, कारण की गरम पाणी असतं हे असतं. पण जर झाला कधी शूट तर मी नक्की घेईनच, पण मग सांगू येऊ शकत नाही. अजून पापडसुद्धा करणं आहे, पापडाचंसुद्धा दळून आणलेलं आहे. म्हणजे आता उन्हाळा आलं काय नाही काय ते काम चालू असतं आमच्या घरी. का वाजवायला पाय उठा, असं काही चालू आहे ना. चला मग आता मी स्वयंपाकाला लागते, बाकी अजून भरपूर काम आहे. चला.